नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. संपूर्ण भारतात एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे. भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी इंडिया गठबंधनातल्या सर्वच लोकांनी कंबर कसलेली आहे आणि दुसरीकडे BJP आणि त्याच्याशी संबंधित असणारे सर्व पक्ष यांनी सांगितलं की आम्ही असं काही करणार नाही. परंतु जे काही व्हिडिओज याआधी अमित शहाचे पंतप्रधानाचे जे आलेले आहे त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की ते कोणत्याही परिस्थितीमध्ये जर त्यांचं बहुमत जर 400 आलं तर ते निश्चितच संविधान बदलवतील. आणि सातत्यानं राहुल गांधी सर्वीकडे संविधानाच्या प्रती घेऊन जात आहेत आणि ते लोकांना दाखवत आहेत की जे काही अधिकार जे तुम्हाला मिळालेले आहेत या पुस्तकामुळे मिळाले. हा ग्रंथ आहे आपला, हे कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामध्ये सर्वांचे राईट्स, सर्वांची इक्वॅलिटी आहे. परंतु मोदींनी मात्र ही सर्व देशातली संपत्ती काही ठराविक लोकांच्या हातात दिलेली आहे. त्यामुळे हा देश दुर्बळ झालेला आहे आणि या देशातलं कॉन्स्टिट्यूशनचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. यावर आधारित 2-3 यूट्यूबचे चॅनल्स आम्ही तुम्हाला दाखवू. 2-3 क्लिप्स आहेत, अत्यंत मार्मिक आहेत आणि निश्चितच त्याच्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की BJPचा खरा चेहरा कोणता आणि खोटा चेहरा कोणता. अनेक दिवसापासून जे काही तुम्हा लोकांना काही डाऊट्स होते ते आता हळूहळू क्लिअर होत आहेत. संपूर्ण भारतात एक लक्षात आलेल्या आहे लोकांना की BJPचा अजेंडा कोणता आणि काँग्रेसचा अजेंडा कोणता, इंडिया अलायन्सचा अजेंडा कोणता, हे सर्व याच्यावरनं स्पष्ट होईल. बघूया आपण 2-3 व्हिडिओज तुम्हाला. चुनाव मामूली चुनाव नहीं है. इस चुनाव में 2 विचारधाराओं की टक्कर है. एक तरफ कांग्रेस पार्टी, इंडिया गठबंधन, जो संविधान को बचाने की कोशिश कर रहा है. ये जो मैंने आपको दिखाया है ये कोई मामूली किताब नहीं है. इस किताब के आने से पहले, आजादी से पहले, हिंदुस्तान के गरीबों के पास, दलितों के पास, आदिवासियों के पास, पिछड़ों के पास कोई हक नहीं थे. जो मिला है किसानों को, गरीबों को, मजदूरों को, पिछड़ों को, दलितों को, आदिवासियों को, गरीब जनरल कास्ट के लोगों को जो भी कुछ मिला है इस किताब के कारण मिला है. और अब प्रधानमंत्री ने, अमित शाह ने और उनके अलग अलग MPs ने मन बना लिया है कि अगर वो चुनाव जीतेंगे तो वो इस किताब को फाड़ के फेंक देंगे. लड़ाई ये है भाइयों और बहनों. और मैं आपको ये कहने आया हूं कि जो भी देश में प्रगति हुई है, जो भी गरीबों को मिला है, चाहे वो मनरेगा हो, जमीन अधिग्रहण बिल हो, सफेद क्रांति हो, जमीन का हक हो, सब गायब हो जाएगा. BJP चाहती है कि ये किताब फेंक दी जाए और देश को 20-25 अरबपति चलाएं. हिंदुस्तान में पब्लिक सेक्टर बना, गरीबों को आरक्षण मिला, सेना में आपकी भर्ती होती है, पेंशन मिलती है, सारे के सारे अधिकार इस किताब से मिलते हैं. ये जो चुनाव है, ये जो चुनाव हो रहा है, लोकतंत्र जो है, जिसने दलितों को, पिछड़ों को, आदिवासियों को, गरीब जनरल कास्ट को आवाज दी, वो सब खत्म हो जाएगा अगर ये किताब
खत्म हो जाएगी। माताएं जो बैठी हैं, ये बात को समझिए, ये मामूली किताब नहीं है। बीजेपी के नेताओं ने साफ कहा है, अमित शाह ने कहा है, बड़े बड़े नेताओं ने कहा है कि अगर चुनाव में जीत होगी तो कॉन्स्टिट्यूशन को बदल दिया जाएगा, रद्द कर दिया जाएगा। और मैं आपको बताने आया हूं, ये हिंदुस्तान की गरीब लोगों की आत्मा है, इसको कोई नहीं छूने वाला है। दुनिया में कोई शक्ति नहीं है जो इसको बदल सके। ये बीजेपी वाले सपने देख रहे हैं। कांग्रेस पार्टी ने, अंबेडकर जी ने मिलकर, हिंदुस्तान की जनता के साथ मिलकर अंग्रेजों से लड़ाई की, और ये जो कॉन्स्टिट्यूशन है, ये जो संविधान है, ये जो हिंदुस्तान की आवाज है, ये हमने बनाया। इसको हम ऐसे नहीं मिटने देंगे। और हिंदुस्तान की जनता, हिंदुस्तान के गरीब लोग, किसान, मजदूर, ये कभी नहीं होने देंगे। पहली बात यह है। अब ये कहते हैं कि हम आरक्षण के खिलाफ नहीं हैं। तो अगर आप आरक्षण के खिलाफ नहीं हो तो फिर आप पब्लिक सेक्टर को क्यों प्राइवेटाइज कर रहे हो? आप रेलवे को क्यों प्राइवेटाइज कर रहे हो? आप अग्निवीर योजना क्यों लाए? अगर आप रिजर्वेशन के खिलाफ हो तो आपको ना अग्निवीर योजना लानी थी, ना प्राइवेटाइजेशन करना चाहिए, ना आपको ठेकेदारी प्रथा लागू करनी चाहिए। ये सब के सब काम रिजर्वेशन के खिलाफ काम करे जा रहे हैं। आप अरबपतियों का कर्जा माफ कर देते हो। 16 लाख करोड़ रुपया, भाइयों और बहनों, 16 लाख करोड़ रुपया 22-25 लोगों का नरेंद्र मोदी जी ने कर्जा माफ किया है। मैं आपसे पूछना चाहता हूं, कितने किसानों का कर्जा माफ किया? कितने मजदूरों का कर्जा माफ किया? कितने छोटे दुकानदारों का कर्जा माफ किया? कितने बेरोजगार युवाओं का कर्जा माफ किया? गरीब व्यक्ति प्राइवेट अस्पताल में जाता है, लाखों रुपए का कर्जा हो जाता है। कभी नरेंद्र मोदी जी ने कहा कि हां, मैं गरीब का कर्जा माफ करूंगा? कभी नहीं, कभी नहीं किया, कहा भी नहीं, किया भी नहीं। मैंने सुना कि आज मोदी जी ने एक बहुत बड़ी भविष्यवाणी की है। हाँ, कुछ भविष्यवाणी, उन्होंने कहा कि मैं यहाँ पे अहंकार से नहीं, शायद मंच पे खड़े थे, उन्होंने कहा कि मैं आज बहुत बड़ी भविष्यवाणी करने वाला हूं कांग्रेस की जो सरकार है, गहलोत जी की सरकार के बारे में। तो आज मैं यहाँ पे खड़े होकर आपकी इस पावन धरती पे मैं भी एक भविष्यवाणी करती हूं। सुन लो। और मेरी भविष्यवाणी ये है कि अगर इसी तरह से मोदी जी और उनकी सरकारें देश की सारी संपत्ति बड़े बड़े उद्योगपतियों को सौंपती रहेगी, तो एक ऐसा दिन आएगा जब इस देश की जनता का गुस्सा संभल नहीं पाएगा, जब इस देश की नाराजगी का सामना मोदी जी को करना पड़ेगा। किसी को चोट लगती है तो पहला काम डॉक्टर कहता है एक्सरे कराओ। एक्सरे से सच्चाई दिख जाती है। एक्सरे के बाद डॉक्टर सही निर्णय ले सकता है। इसीलिए हमने वायदा किया है कि जैसे ही हमारी सरकार आएगी, जो हमने तेलंगाना में किया, जाति जनगणना को हम पूरे देश में इंप्लीमेंट कर देंगे। देश का एक्सरे कर देंगे, दूध का दूध, पानी का पाणी हो जाएगा। नेहमीप्रमाणे आम्ही तुम्हाला एक बुद्धा या क्लिप्समधनं एक छोटासा एक एपिसोड दाखवत असतो। तुम्हाला माहिती आहे की आझाद शत्रूंनी
सोमदंड याला बोलवले. सोमदंड हा मोठा प्रभावीशाली, तिथे ब्राह्मण होता, अत्यंत हुशार, आणि त्याची संपूर्ण राज्यात त्याची ख्याती होती की त्याला कोणीही हरवत नाही. आणि ज्यावेळेस त्याचा मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्याचा मोठ्या प्रमाणात पराभव झालेला असतो, तो सरेंडर होतो, भगवान बुद्धालाच्या शरणात जातो. हेच नाही तर भगवान बुद्धाला प्रार्थना करतो की तुम्ही मला आपल्या संघात घ्या, आणि त्याच्यानंतर तो आपला बुद्धिझमकडे येतो. आपला हे होतो, भंते होतात, आणि भंते झाल्याच्यानंतर त्याला पुन्हा अजातशत्रू आपल्या याच्यात बोलावतात मंत्रिमंडळात, आणि त्यावेळेस त्यांना विचारतात की तू कसं काय केलं, आणि अत्यंत क्रोधित असा अजातशत्रू त्यांना वाटेल त्या भाषेत बोलतात. आणि बोलल्याच्या नंतर त्यांना हेच नाही, इथपर्यंतच नाही तर त्याचे आईवडील दोघांनाही ते बंदी करून तिथे आणतात. आणि ते त्यावेळेस सोमदंड म्हणतो की मीही केलेली चूक आहे, ही माझी चूक आहे, पण तुम्ही माझ्या आईवडिलांना का दंड करतात. अशा पद्धतीचा हा सुंदरसा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला रेफरन्ससाठी, लोकांना सांगण्यासाठी हा महत्त्वाचा आहे की जोपर्यंत तुम्ही वादविवाद स्पर्धेत जिंकत नाही, जोपर्यंत तुमची कलाकौशल्याने जिंकत नाही, किंवा तुमचे जे विचार आहेत ते प्रबळ आणि सत्याच्या आधारित असल्यात, तर कोणीही तुमचा माणूस तुम्हाला हरवू शकत नाही. ही बाब या क्लिपमधनं, बुद्धा या सिरियलमधनं तुमच्या लक्षात येईल. बघूया ती क्लिप्स. आइए, मगध के शिरोमणि परम ज्ञानी ब्राह्मण जो अब भिक्षु बन गए, बड़ा खेद हुआ आपका ये परिवर्तन देख। महाराज, यदि आप मेरी दीक्षा से क्रोधित हैं तो मुझे भी खेद है। उतना खेद नहीं जितना हमें है। आपने अपनी पूरी ब्राह्मण जाति को, मगध को, हमें लज्जित किया है, और हमारे जले पे नमक छिड़कने के लिए उस बुद्ध के अनुयायी बन गए हैं आप। बुद्ध के सामने शीश अनायास ही झुक जाता है। आपने मगध नरेश के सम्मान के शीश को झुकाया है, और अब आपके शीश पर मगध की जवाबदेही बनती। जब मैं बुद्ध से विवाद करने आया तो मैं ज्ञान के अहंकार में था, और जब मैंने बुद्ध का तेज देखा तो मेरे अहंकार का शीश टूट गया। और अपमान हुआ हमारा। हमने आपको बुद्ध को पराजित करने के लिए बुलाया था, पर आप ही बुद्ध से पराजित हो गए। महाराज, मैं संघ की शरण में इसलिए नहीं आया कि मैं आपका, जाति का, धर्म का अपमान करूं, किंतु मैं संघ की शरण में इसलिए आया हूं महाराज कि मैं जीवन में कभी परम धर्म के किसी मार्ग को पा सकूं, सुख दुख से परे शांति के मार्ग पर। तुम दुख से परे जा रहे हैं, अपने कर्मों के दंड को भुगते बिना। महाराज, आप जैसा उचित समझें करें। सागर के गर्भ में समाहित पृथ्वी पर जब हम विजय प्राप्त करते हैं तो हमारी तृष्णा और बढ़ जाती है, और सागर से परे की पृथ्वी को भी जीतना चाहते हैं। जिस प्रकार मनुष्य लोभी होता है, उसी प्रकार सागर भी लोभी होता है। वो सदैव जल की इच्छा रखता है, और जिसने अपने आप को जीत लिया उसने महाराज ब्रह्मांड को जीत लिया। बस, अब एक और शब्द नहीं। मैंने आपको यहां धर्म की चर्चा के लिए नहीं बुलाया है। आप स्वयं को जीतने जा रहे हैं, दुख से जीतने जा रहे हैं, है ना? तो देखें कि आप दुख पर विजय पा सके। ले आओ।
पिताजी। तो परम ज्ञानी सोनदान, अभी तक आप अपने सुख और दुख ऊपर नहीं हो सकते। आपका दोषी मैं हूं, तो फिर मेरे माता पिता को क्यों दंड दे रहे हो? आपके बुद्ध कहते हैं कि हम सब परस्पर जुड़े हुए हैं, तो दंड आप पाए या आपके माता पिता। अंतर क्या है? हम तो केवल ये देखना चाहते हैं कि दंड का अधिक प्रभाव कहां पड़ता है। मुझे क्षमा कर दे। पुत्र, तुम जी छोटा न करना। तुम जिस पथ पर चले हो उसे सिद्ध हो गया है कि ब्राह्मण वही है जिसे परम ज्ञान प्राप्त करने की सच्ची लगन है। हमारा आशीष सदैव तुम्हारे साथ है। ले जाओ इन्हें। दैनिक बहुजन सौरभचा आजचा अंक 1 मे नवीन दिवस आहे, महाराष्ट्र दिवस म्हणतात त्याला। आज संपूर्ण ठिकाणी सुट्टे आहेत आणि आज तो सर्वीकडे आनंद साजरा करतायत। परंतु खऱ्या अर्थानं मात्र लेबर डे आता झालेला नाही। अनेक संस्थांमध्ये खाजगीकरण झाल्यामुळे कोणीही तो दिवस हे करत नाही। मोठमोठ्याल्या जे काही कामगार न्यायालय आहेत त्यात चांगले चांगले वकिलांनी मोठमोठ्याल्या कंपन्या हायर करतात, त्याच्यामुळे निश्चितच कामगाराच्या बाजूनी जे काही निकाल लागायचे ते कमी लागतात। आज बघूया बहुजन सौरभमध्ये आज आम्ही केजरीवालाला जो प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला तो म्हणजे केजरीवालांना निवडणुकीपूर्वी अटक का? सर्वोच्च न्यायालयाचा ईडीला सवाल। कारण सर्वोच्च न्यायालय विचारलं की आहे खूप दिवसाचा तुमचा मॅटर सुरू आहे, 2 वर्ष झाले आणि तोपर्यंत अजूनपर्यंत तुम्ही एवढा विलंब का लावला आणि ऐन इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये त्याला का तुम्ही अटक केलेली आहे? पण त्यावर मात्र ईडीने काहीही बोललेलं नाही। ती एक बातमी आज आम्ही फ्रंटवरती लावलेली आहे। बुलढाण्यात पाणी पेटले, तिथे आतापासूनच फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई सुरू झालेली आहे। ट्रॅक्टरनी अनेक ठिकाणी पाण्याचं हे करतायत, म्हणजे पाणी ट्रॅक्टरनी नेत आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची पाण्याची टंचाई झाल्याचं ते दिसते आहेत। त्याच्या शेजारी आम्ही नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये त्यांनी अनेक ॲरोनॉटिकल छोटे छोटे विमानं तयार केलेले आहेत आणि त्यांनी छोट्यात छोट्या 700 ग्रॅमपासून तर मोठ्या 10 फुटापर्यंतचे विमानं त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्याच्यात जे मॉडेल्स त्यांनी तयार केलेले आहेत अत्यंत प्रशंसनीय आहेत। त्यांनी आशिया ग्रीनिज बुक, इंडिया ग्रीनिज बुक, आशिया ग्रीनिज बुक असे असतात, तर त्याच्यात आशिया ग्रीनिज बुकमध्ये त्यांची नोंद झालेली आहे। आज त्याच्याच खाली भीषण अपघातात 6 ठार 3 गंभीर भगलपूरची बातमी आहे। बिहारमध्ये एका मोठ्या भीषण अपघातामध्ये 6 लोक ठार आणि 3 लोक गंभीर झालेले आहेत। काल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त दैनिक बहुजन सौरभच्या निमित्तानं एक छोटासा कार्यक्रम अरेंज करण्यात आला होता। त्यात प्रामुख्यानं अभिजित वंजारी, विकास ठाकरे, न्यायमूर्ती रोहित, जावेद पाशा, लीना विक्रम, अशोक यावले, निवासी संपादिका संध्या राजूरकर, सुरेंद्र बुराडे आणि गुरुदेव सेवा मंडळाचे अनेक नेते तिथे उपस्थित होते। खाली आज फसव्या जाहिराती प्रकरणी रामदेव यांच्या वकिलावर न्यायमूर्तीचा संताप। तुम्हाला माहिती आहे की रामदेव बाबांवरती खोट्या जाहिरातीच्या याच्यावरती सुप्रीम कोर्टाने फार जोरात एक ताशेरे ओढले आणि कंटेम्प्ट पिटिशन फाईल झाली, परंतु अजूनपर्यंत त्याच्यावरती कंटेम्प्ट पिटिशनची कारवाई जी स्टेट करत असते, गव्हर्नमेंट करत असते, त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारले की तुम्हाला अडचण कोणती येते आहे? रामदेव बाबाला तुम्ही का अटक करून अजूनपर्यंत जेलमध्ये टाकलेलं नाही? ती एक बातमी आहे। त्याच्यानंतर झारखंडमध्ये 9 नक्षलवाद्यांचा कंठस्थान। आतापर्यंत छत्तीसगड एक शांत स्टेट होतं, परंतु आता BJPचं राज्य आलं, त्याच्यामध्ये तिथली संपूर्ण सिक्युरिटी पुन्हा डिस्टर्ब झालेली आहे। आज आमचे मित्र देवीदास लाखे यांचा जन्मदिनानिमित्त दैनिक बहुजन सौरभकडनं अनेक शुभेच्छा। त्याच्याच बाजूलाच आमच्या 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिवस आणि महापुरुषांना
चा वारसा संतांचा, याच्याखाली महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, अनेक शुभेच्छा लोकांनी पाठवलेले आहेत. त्यांचा एक सुंदरसा एक आम्ही जाहिरातीच्या मार्फत टाकलेले आहे. आज 5/4वरती बघूया. आंबेडकरी समाज हा जगाचे बौद्धिक नेतृत्व करणारा माधव सरकुंडे. कारण बौद्धांच्या सर्व समाजाचं नेतृत्व करण्यासाठी तथागत धम्माचा, बुद्धाचा हा धम्म हा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं समतेचा जर तुम्हाला प्रचार करायचा असेल तर बुद्धिझमशिवाय दुसरा पर्याय नाही. राजुलवाडीत साकारते आंतरराष्ट्रीय धम्म अकादमी. तुम्हाला माहिती असेल की उमरेड रोडवरती एक मोठं राजुलवाडी म्हणून एक मोठं गाव आहे आणि तिथे एक आंतरराष्ट्रीय लेवलचं जिथे 500 अभ्यासक तिथे बसून आपला प्रचार करू शकतील. बुद्ध धम्माची पुन्हा सुरुवात होईल अशा रीतीने ते मोठं एक प्रोजेक्ट आहे. त्याच्यात श्याम तागडे IAS अधिकारी जे होते रिटायर्ड झाले, त्यांनी ते काम मोठ्या पद्धतीने हातात घेतलेलं आहे. त्याच्याच खाली धम्मदूत अनागारिक धम्मपाल व समाजसेवी बाबूलाल वाघमारे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की धम्मदूत अनागरिक हे जरी श्रीलंकेमध्ये त्यांचा जन्म झाला, परंतु संपूर्ण भारतातले जे उत्खनन त्यांनी शोधून काढलेले आहेत आणि हा अशोक काळामध्ये जे काही बुद्धिझमचे मोठमोठाले मंदिरं असो, मोठमोठाले हे असो, तिथे हे सर्वच्या सर्व बुद्धाचे स्थळं असल्याचं त्यांनी सांगतायत. इव्हन महादेवाचे जेवढे मंदिर असतील, तिरुपती बालाजीपासून सर्व हे बुद्धाचे तीर्थस्थान असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्या शेजारी सावित्रीबाई फुले ज्योती फुले बहुउद्देशीय संस्थातर्फे महामानवांना अभिवादन. नागपूरची बातमी आहे. श्रेयस वाचनालयाला 30,000 रुपये किमतीची पुस्तके भेट. एक हिंगणघाटची बातमी आहे. अनेक संस्थांनी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलं जेणेकरून लोकांना पुस्तकाच्या मार्फत प्रबोधन व्हावं, लोकांनी वाचण्याची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून ती बातमी आम्ही दिलेली आहे. अनेक ठिकाणी आशा करतो की अशाच पद्धतीचं दान तुम्ही सर्व विहारांना द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून बुद्ध जयंती दिनी धम्म रॅली. नागपूरची बातमी भीम चौकातनं परिसरातली ही बातमी आहे. ती बातमी आम्ही आज टाकलेली आहे. धम्मदीक्षा व प्रमाणपत्राचे वितरण. नागपूरची बातमी पिठेपूर इथली गोधनी रेल्वे इथली ती बातमी आहे. जादूटोणा विरोधी कायदा कसा काम करतो आहे. प्राध्यापक डॉक्टर सुनील भगत. तुम्हाला माहिती असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आहे आणि त्याच्यात आपले कलेक्टर आणि सर्वच शासकीय लेवलवरती अशा पद्धतीचे प्रयोग करतात जेणेकरून सामान्य माणसाला लोकांनी मूर्ख बनवू नये आणि जादूटोण्याच्या याच्यामध्ये कोणाचं नुकसान होऊ नये त्याबद्दलचं प्रशिक्षण म्हणून आमचे डॉक्टर सुनील भगत हे कार्यरत आहे. त्यातली एक बातमी पारशिवनीची आहे, ती आज आम्ही घेतलेली आहे. प्रबोधनात्मक वंदना संघ रविवारी संगोष्ठी दीक्षाभूमीवर इथे संगोष्ठीच्या माध्यमातून वंदना संघाने दर संडेला तिथे असेंबल होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धिझमवरती तिथे काम करण्याची इच्छा लोकांनी दाखवत असतात. आज त्याच्याच खाली आईचे छत्र हरवलेला नयनला मिळाली कर्मयोगीची छाया. कर्मयोगी संस्था नागपुरात सक्रिय आहे. जे लोक गरीब आहेत, ज्यांना आईवडील नाहीत, अशा सर्व लोकांना लग्नासाठी ते मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. वेगवेगळ्या पद्धतीने आता हे 11वं त्यांचं लग्न आहे त्यांनी लावून दिलेलं आहे. गरीब लोकांसाठी ते फार मोठं उमेदीचं हे झालेलं आहे, संस्था झालेली आहे. भाई मी विकत घेतला घाम. आज 1 जानेवारी याच्यात आज 1 मे मजदूर दिवस असल्यामुळे आज आम्ही कामगारांच्या ज्या व्यथा असणारा हा अग्रलेख लिहिलेला आहे की यांनी या देशामध्ये जे परिश्रम केलेले आहेत त्या परिश्रमातनं त्यांना जे काही मिळालेलं आहे त्यावर आधारित एक आज आमचा अग्रलेख आहे. त्यात आज आमचं टायटल आहे अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानाची व स्वावलंबी बनले पाहिजे. अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही लोकांनी ते रोज अशा टायटल्सला तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी हेच तुम्हाला मदत होईल. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. आजच्या दिवसानिमित्त श्रीराम बनसोड यांचा सुंदरसा लेख वाचनीय आहे. दे वरची असा दे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन.
आज आमचे मित्र मनोहर रोकडे आणि संकलन केलं DN लाके सरांनी. त्याच्यात आपले राष्ट्रसंत तुकडोजीच्या भजनातले अनेक उतारे घेऊन ते कसे राष्ट्रवादी होते याचा हा अत्यंत चांगला परिचय. आज बुद्धाच्या प्रेरणेने त्याचे मूल्य मोजले जात नाही. आज आमचे देवीदास राऊत यांचा हा लेख बुद्धिझमवरती ते सातत्यानं लिहित असतात आणि ते सांगत असतात की बुद्धाच्या प्रत्येक अवयव, प्रत्येक भागातल्या प्रत्येक गोष्टीचा हा तुमच्या समाजावरती सरळ सरळ प्रहार करत असतो. तुमच्या उत्कलनासाठी म्हणजे उद्धानासाठी बुद्धिझम हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे बुद्धिझमवरची सर्व लोकांनी स्टोरी वाचून आपल्या पोरांना निश्चितपणे या बुद्धकालीन स्टोरी तुम्ही सांगितल्या पाहिजे. जातीव्यवस्थेचे पाळेमुळे खोलवर एक आमचे विनायकराव जामगडे यांचा छोटासा लेख. आज बघूया पान 3 वरती आम्ही काय काय दिले. लोकसभा आचारसंहितेमुळे महाराष्ट्र आणि कामगार दिन झाला, अन्यथा इथलं जर सरकार होतं त्यांनी मात्र होऊ दिलेलं नसता, कारण BJPचं सरकार हे कामगार विरोधी असण्याचं भाष्य आहे. संगम राजाभाऊ तायडे यांचा हा लेख वाचनीय आहे. त्याच्याच खाली संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की विरोधी पक्ष म्हणजेच तुमचे हेडमास्तर, कान पकडणारे. जर तुम्ही काहीही चुकीचं केलं तर त्याला तुमचा कान पकडून तिथे प्रश्न विचारण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षाची असते. त्याच्यामुळे आज हा अत्यंत चांगला लेख जीवन गावंडे यांचा आहे. गरिबांची बाजू घेऊन नकली बोलणे हे कितपर्यंत योग्य. काका गडकरी. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मोदी शहा यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे, तुमचे मंगळसूत्र हिसकावून घेतील वगैरे वगैरे जातीवाद ह्याच्यात, तर त्याच्यावरती त्यांचा हा लेख अशा पद्धतीचा काका गडकरीचा हा लेख गडचिरोली जिल्ह्यातल्या सातत्याने लिहित असतात, वाचनीय आहे. त्याच्याच खाली आज आम्ही भगवान बुद्धाची शिकवण, पहिले अर्थसत्य दुःख, RK जुमळे यांचा हा लेख. तुम्हाला माहिती असेल की भगवान बुद्धाच्या शिकवणीत अत्यंत मार्मिक आहे. जर तुमच्या आयुष्यातलं जर तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर भगवान बुद्धाला समजून घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. हे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त आमच्या लेखात तथागत भगवान बुद्धाची 2-3 स्टोरीज आम्ही जास्तीत जास्त जे काही लिटरेचर असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने टाकत असतो. अशा रीतीने बहुजन सौरभचा आज आम्ही 4ही पानाचा आढावा घेतलेला आहे. बंधूंनो, निश्चितच तुम्हाला आजचा हा इलेक्शनचा पिरियड आहे, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त थोडंसं झुकतं माप ही राजकारणाकडे जास्त देत असतो, कारण संविधान आहे म्हणून आम्ही सर्व बोलतो. जर संविधान जर राहणार नाही तर आमची दशा फार वाईट होईल. हा सर्व विचारच आमच्यात आहे. म्हणून अजून अनेक ठिकाणी मुंबई या भागामध्ये इलेक्शन व्हायचे आहेत. तुम्हा सर्व लोकांना माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तिकडच्या जास्तीत जास्त लोकांना प्रमोट करण्यासाठी आमचे व्हिडिओ आणि व्हॉट्सअपच्या आमच्या पेपर हा तिकडे सातत्याने फॉरवर्ड करा, लाईक करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही आमच्या याला जो सहयोग करत असतात ते निश्चितच आम्ही त्याची दखल घेत असतो. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम.